भातकुली तालुक्यातील वाठोळा शुक्लेश्वर येथील महावितरणने धडक मोहीम राबवून विजेच्या चोरीवर आळा बसविण्याकरिता ऑगस्ट महिन्यापासून धडक मोहीम राबविण्यात आली होती। त्या दरम्यान वाठोळा शुक्लेश्वर येथील 35 वीज चोरी करणाऱ्यांवर महावितरणने कारवाई केली होती। ज्या ग्राहकांची मोहिमेदरम्यान वीज पकडण्यात आली त्यांना महावितरणने बिल सुद्धा दिले होते, परंतु त्यामधील काही ग्राहकांनी प्रामाणिकता राखून विजेच्या बिलाचा भरणा सुद्धा केला। ज्या ग्राहकांनी वीज बिलाचा भरणा न केल्यास त्या 25 ग्राहकांविरुद्ध अचलपूर पोलीस ठाण्यात महावितरणने तक्रार नोंदविली। महावितरणाच्या तक्रारीनुसार पोलिसांनी वीज चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करून या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत। गेल्या लॉकडाऊन पासनं महावितरणमध्ये वीज चोरीचे खूप प्रमाण वाढले आहे। त्यामुळे महावितरणची वीज हानी होत आहे। सध्याची परिस्थिती पाहता कोळशाचा जो प्रॉब्लेम उपस्थित आलेला आहे, अशा परिस्थितीत महावितरणला दुसरीकडून जास्त भावाची वीज विकत घ्यावी लागत आहे आणि त्या परिस्थितीमध्ये जी वीज चोरी चालू आहे त्यामुळे हानी आणखीनच वाढत आहे। तर या दोन्ही गोष्टींचं उद्दिष्ट करता महावितरण वाठोळा शुक्लेश्वर तसेच उपविभाग दर्यापूर यांनी मागील ऑगस्ट महिन्यापासून आम्ही वीज चोरांना तंबी लावण्याकरिता वीज चोरी शोध मोहीम हाती घेतली। त्या अंतर्गत 25 ऑगस्ट 2021ला वाठोळा शुक्लेश्वर येथे जवळपास 35 वीज चोरांची चोरी पकडण्यात आली। त्यापैकी आपण त्यानंतर त्यांना दंड रक्कम बिल आणि कंपाऊंडिंगचे बिल असे दिले। त्यापैकी काहींनी भरणा केला, तर उर्वरित जे 25 वीज चोरक आहे त्यांनी भरणा न केल्यामुळे त्यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन अचलपूर येथे दिनांक 5 ऑक्टोबर 2021ला 25 वीज चोरांविरुद्ध भारतीय विद्युत कायदा 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तसेच आपण मागील सप्टेंबर महिन्यात ऑक्टोबर महिन्यात मोजा वाकी या गावामध्ये सुद्धा 14 वीज चोरांची चोरी पकडण्यात आली, त्यांना बिलं देण्यात आली। त्यानंतर उपराई येथील गावामध्ये सुद्धा आपण 8 ते 10 वीज चोरांची चोरी पकडण्यात आली। तरी माझी सर्व ग्राहकांना अशी विनंती आहे की वीज चोरी हा एक शेवटचा मार्ग नसून ग्राहकांनी वेळेवर आपलं बिल भरणा करावा व आपलं व्यवस्थित वापर कमी करून मीटर चालवावं। सपना कोल्टेके, विदर्भ न्यूज, भातकुली।